नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 पोलीस महासंचालक रजनीश शेठ, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऑप्शन क्रमांक 3 भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह, ऑप्शन क्रमांक 4 दुसरे CDS प्रमुख अनिल चव्हाण, तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे गृहमंत्री हे राजनाथ सिंह ही आपली अयोग्य जोडी होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? ऑप्शन क्रमांक 2 गयाना या देशाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, 17वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? 17वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 17वा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जाणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मास्टर श्याम सर नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सैन्य दल, ऑप्शन क्रमांक 2 भारतीय हवाई दल, ऑप्शन क्रमांक 3 भारतीय नौदल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, नारी को नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? नारी को नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये मुख्यमंत्री मातृशक्ती ही योजना सुरू ही आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, जिव्हाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जिव्हाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्याशी जिव्हाळा ही योजना संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिक्षण या संबंधी PM श्री योजना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केले आहे? कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारताचे 76वे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? भारताचे 76वे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रणव आनंद यांची निवड झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कल्याण चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे वर्तमानमध्ये सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 17 वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमन बेरी हे वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वर्तमानमध्ये नीती आयोगाची CEO कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाची CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 परमेश्वर अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डॅश डॅश हे BCCIच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत. डॅश डॅश हे BCCIच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नायक राजर बिन्नी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे? नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1272 आसन क्षमता नियोजित केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप 2022 स्पर्धा जिंकली? खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप 2022 स्पर्धा जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवल्या आहेत? कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॅजेशांना 2021 मध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे. डॅजेशांना 2021 मध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 रतन टाटा यांना दिला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महिला आशिया चषक 2022च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला? महिला आशिया चषक 2022च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 या चित्रपटास मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 या चित्रपटास मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 3 शेरशाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% व्यापलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना चालू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ICC T20 क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे? ICC T20 क्रमवारी मध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहम्मद रिझवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2023 मध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे? 2023 मध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन या देशामध्ये शांघाय सहकार्य संघटनाचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला
पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय सैन्याचे डॅश राज्याच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 हा सराव केला. भारतीय सैन्याने डॅश राज्यांच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 हा सराव केला. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे? प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरां दरम्यान धावली? देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरा दरम्यान धावली? तर ऑप्शन क्रमांक 1 गांधीनगर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे नवे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे नवे अटॉर्नी जनरल महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आर व्यंकटरमण ही यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल सेवा मोहीम सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल ही सेवा मोहीम सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशकंद या देशात यजमानपद ताशकंद या शहरात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शैलेंद्र सिंग, ऑप्शन क्रमांक 2 आनंद मिलिंद, ऑप्शन क्रमांक 3 कुमार सानू, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व यांना सगळ्यालाच लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सौदी अरेबियाचे या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद बिन सलमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅशचे भारतातील पहिले शहर आहे? वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅशचे भारतातील पहिले शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली सुवर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे? भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुल्लमपारा ही भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 2022 ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? 2022 ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम विभाग या संघाने जिंकलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुस्ती तिरंदाजी या 2 खेळांना
वगळण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा 2023चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश डॅश जिल्ह्यात होणार आहे. 2023चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश डॅश या जिल्ह्यात होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा या जिल्ह्यामध्ये होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पैनगंगा नदीची लांबी किती आहे? पैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 495 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 208 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 455 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 282 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 208 किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 54 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा अमरकंटक, ऑप्शन क्रमांक 2 भीमा त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 3 तापी सिंधवाडा, तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा सिवनी, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य रेल्वे मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत, ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण रेल्वे चेन्नई, तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डॅश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 3
रामसर स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाटा IPL 2022च्या लिलावमधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? टाटा IPL 2022च्या लिलावमधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 19वे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 17वे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 2 नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आझाद शत्रू डॅशच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोने डॅशच्या शब्दातील समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 हेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निरोगीपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिनभाड्याचे घर तुरुंग. ऑप्शन क्रमांक 2 करण्याचा अवतार उदार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 ओनामा शेवट. ऑप्शन क्रमांक 4 14वे रत्नमार. तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
38 पहा, आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, भारतामध्ये 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1980 मध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी, वैतरणा, वैशिष्ट्य व मुळा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1920 मध्ये गांधी युगाचा उदय झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? तर जहाल युगाचा अंत 1920 मध्ये झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 मध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषेतून स्वीकारले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 दुर्जन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, वसंत तालिका वृत्तांत येते कितव्या अक्षरांवर येते? वसंत तालिका वृत्तांत येते कितव्या अक्षरावर येते? तर ऑप्शन क्रमांक 1 18व्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तद्भव शब्द दूध होईल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल.